हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? आज मी धनश्री तुमचं आज विद्यालयामध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आय डी कार्ड कसं क्रिएट करायचं, राईट? आणि या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत व्हिजिटिंग कार्ड आपण कसं क्रिएट करायचं. ओके, तर आय डी कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड मध्ये काय डिफरन्स आहे? आय डी कार्ड म्हणजे पर्टिक्युलर त्या संस्थेच्या मेंबर्ससाठी असतं, पर्टिक्युलर संस्थेच्या मेंबर्ससाठी असतं आणि ते बाहेर कुणालाही आपण देऊ शकत नाही. ओके, आणि व्हिजिटिंग कार्ड म्हणजे काय? समजा मी आज एक बिझनेस करते, तर त्या बिझनेसचं जाहिरात करण्यासाठी आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यांना आपण व्हिजिटिंग कार्ड देऊ शकतो. व्हिजिटिंग कार्ड म्हणजे त्याच्यात आपले डिटेल्स असतात, जेणेकरून समोरचा माणूस आपल्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकेल. ओके, तर हा होता फरक व्हिजिटिंग आणि आय डी कार्ड मधला. तर या सेशनमध्ये आपण प्रॉपरली पाहणार आहोत व्हिजिटिंग कार्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण कसे बनवू शकतो. चला तर पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आय डी कार्ड साठी पण जी साईज सांगितलेली सेम तीच साईज तुम्ही व्हिजिटिंग कार्ड साठी पण वापरू शकता. तर काय साईज असते? बरोबर, आपली साईज असते 3.5 इंच आणि इथे तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता किंवा 2 इंचेस सुद्धा घेऊ शकता. ओके, सॉरी, हे मार्जिन्स दिलं मी, पेपर साईज आपल्याला चेंज करायचे. 3.5 इंचेस टू 2 इंचेस आणि मार्जिन्स आपल्याला सगळीकडे 0 करायचं आहे. ओके, तर ओके, तर हे आपलं आहे व्हिजिटिंग कार्डचं स्ट्रक्चर. ओके, तर पाहू काय बनवू शकतो आपण. ओके, तर अशा पद्धतीने खूप सिंपल पद्धतीने आपण हे व्हिजिटिंग कार्ड बनवू शकतो. ओके, तर ऍक्च्युली व्हिजिटिंग कार्डच्या बोथ साईड प्रिंटिंग सुद्धा असतात. व्हिजिटिंग कार्ड मध्ये फर्स्ट समोरून एक साईड असते, मागच्या साईडला पण प्रिंटिंग असतं, ते पण आपण करू शकतो. ओके, तर त्याआधी हे कंप्लीट करूया. समजा व्हिजिटिंग कार्डवर पूर्ण तुम्हाला जर बॅकग्राऊंड हवी असेल तर आपण कसे करायचे? ऍक्च्युली हे आपलं फुल पेज आहे, सो आपण डिझाईन मध्ये जाऊ आणि पेज कलर करू. देन इफेक्ट्स, इथे आपण पॅटर्न चूज करू शकतो. कलर आपल्याला जो हवा आहे तो करू शकतो आपण. ओके, सपोज मी हा कलर केला आणि
हे आपण पॅटर्न केलं. ओके, तर तुम्हाला पाहायला मिळत असेल हे. तर अशा पद्धतीने आपण विजिटिंग कार्ड करू शकतो. आता इथे आपण कंपनीचा लोगो करू शकतो. जसे माझ्याकडे आस विद्यालयाचा लोगो आहे, बघू इथे. तर हा लोगो आपण देऊ शकतो. ओके, तर इथे फॉर्मॅट मध्ये पाहू काय आहे. फॉर्मॅट टॅब वरती क्लिक केलं. इथे तुम्ही कलर्स चेंज करू शकता. ओके, किंवा इथे 2019 मध्ये एक आर्टिस्टिक इफेक्ट म्हणून एक ऑप्शन तुम्हाला मिळतो, ते पण तुम्ही करू शकता. बघा कसा वेगवेगळा इफेक्ट येतो इथे. ओके, तर अशा रीतीने तुम्ही पिक्चर्सचे असे फॉर्मॅट चेंज करू शकता. ओके, तर ही जस्ट सॅम्पल एक डिझाईन झाली. तर याच्यानंतर इथे आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. इथे आपण लिहू नेम, देन डेसिग्नेशन, कंपनी नेम, देन ऍड्रेस. आता तुम्ही पाहू शकता मी इथे टायपिंग करतेय, पण हे टायपिंग आपल्याला दिसत नाही का? कारण की आपल्याला या टेक्स्ट बॉक्सचा एरिया वाढवावा लागेल. ओके, देन मोबाईल. तर याला पण आपण या शेपला सुद्धा डिझाईन करू शकतो. आउटलाईन कलर करू शकतो किंवा फिल. तर इथे ग्रेडियंट कलर मध्ये तुम्ही पाहू शकता आपण 2 कलर्स मिक्स करू शकतो. ओके, टेक्स्टचा कलर चेंज करू. बोल्ड, ते साइज चेंज करू. ओके, तर अशा पद्धतीने आपण विजिटिंग कार्ड करू शकतो. इथे तुम्ही समजा तुमच्या बिझनेसचा जर काही ऍप असेल तर तो स्कॅन कोड सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. तर तो कसा द्यायचा? स्कॅन कोड साठी
मी गुगलमध्ये सर्च करणार आहे, आस विद्यालय ॲप स्कॅन कोड, देन इमेजेस. या जागी तुम्ही म्हणजे जो बिझनेस आहे त्याचा स्कॅन कोड देऊ शकता. आणि आपण इन्सर्ट करू. अशा रीतीने आपण स्कॅन कोड इन्सर्ट करू शकतो. आणि इथे तुम्ही असे सुद्धा लिहू शकता. ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं आणि स्कॅन कोड कसा ॲपचा जो स्कॅन कोड असतो तो कसा डाउनलोड करायचा. आपण कोणताही स्कॅन करून ॲप डाउनलोड करू शकतो. त्याची लिंक आपल्याला मिळते. आणि शिवाय आज आपण पाहिलं की कसे शेप्सच्या ऑर्डर्स चेंज करायच्या, कलर्स चेंज करायचे. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हिजिटिंग कार्ड बनवू शकता. आणि ज्यावेळी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड चॅप्टर स्टार्ट केलेला त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं की मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग तुम्हाला जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये होतो. तर अशा रीतीने तुम्ही व्हिजिटिंग कार्ड तयार करून ते प्रिंटिंगसाठी देऊ शकता. ओके. सो ॲज अ डिझायनर तुम्ही काम करू शकता. ओके. थँक यू.